आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आहोत आणि प्रकृती पुरुष विवेक योग आपण बघतो आहोत. ज्ञानी माणसाची काय लक्षणं असली पाहिजे अशा अर्जुनाने भगवंताला विचारल्यानंतर भगवंतानी ज्ञानी माणसाची जी लक्षणं असतात सांगायला सुरुवात केली आणि ती लक्षणं सांगता सांगता भगवान म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली खूप रंगून गेले त्यासाठी. ते रंगल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्ञानी माणसाचं वर्णन करता करता इतके दंग होऊन गेलो आहोत की समोर श्रोते बसले, त्यांना अजून काही ऐकायचं असेल हे त्यांना जणू काही विसरच पडला. मग श्रोत्यांनी त्यांचं बरंच कौतुक केलं. म्हणजे नेवासाला घडलेली घटना आहे, ज्यांनी ते लिहिलंय सगळे प्रसंग त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर पुढे तो जो प्रसंग आहे की ज्ञानी माणसाची लक्षणं सांगून झालेली आहे आणि सांगून झाल्यानंतर आता पुढे ज्ञानेश्वर माऊली का जो लिहिणार आहे त्यावेळेसचा ते काय म्हणतात ते आता आपण ज्ञानेश्वरी मध्ये पाहू. मी थोडा पंखा कमी करून देतो जरा. तर श्रोते असं म्हणतात माऊलींना, ज्ञानात बुद्धी विस्तार न पावताना ज्ञाना वाचून इतर गोष्टींची किती पाळला लावतात ते कळत नाही, परंतु त्यांची गोष्ट बाजूला ठेव, तू मात्र चांगलेच केले. ज्या ज्ञानाचा थोडासा लेश प्राप्त होण्याच्या उद्देशाने योगाधिक साधनांचे कष्ट केले जातात त्या ज्ञानाचे निरूपण समाधान होईपर्यंत ऐकावयास मिळालं आणि विशेषतः तुझ्यासारख्या ज्ञानी पुरुषाकडून ते ऐकायला मिळालं. आता श्रोते असं म्हणतात माऊलींनी की काही लोक ज्ञानी माणसांचं वर्णन करताना मूळ ज्ञान काय आणि ज्ञानी माणूस काय विसरून ते इतर पाल्याळे खूप लावत असतात. तसं आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की मूळ विशेष म्हणून काही लोक इतरच खूप बोलतात आणि आपल्याला त्याचा कंटाळा येतो. ते श्रोते त्यांना म्हणतात की माऊली, तुम्ही तर आम्हाला ज्ञानी माणसाची लक्षणं व्यवस्थित सांगितली, ज्ञान काय ते पण तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि तुमच्यासारखा साक्षात परमेश्वर असलेला ज्ञानी पुरुषाने आम्हाला ते सांगितलं, याच्यासारखं आमचं दुसरं भाग्य काय, असं श्रोते माऊलींना म्हणतात. पुढे ते म्हणतात, अमृताची उघडणारी सतत 7 दिवस ऋषी लागे ना का, तिचा कंटाळा कोण करेल, सुखाचे गेले आणि पुन्हा येणार असेल तर ते कोणी मोजीत बसतो काय. पण श्रोते असं म्हणतात की आता जसं आता नाशिकमध्ये आता पाऊस पडतोय बाहेर नाशिकला, तर पाऊस पडतोय पण हा जर पाऊस अमृताचा पडला 7 दिवस सलग सलग अमृताचा 7 दिवस पाऊस पडतो तर कोणी म्हणेल का की पाऊस थांबावा, कोणी पण म्हणेल पाऊस थांबायलाच नाही पाहिजे. तसं ते ज्ञान अमृत रूपी ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि थांबू नये असंच आम्हाला वाटतं. किंवा सुखाचे दिवस आलेत एखाद्याच्या घरात आणि परत सुखाचे दिवस येणार तर तो माणूस नाही म्हणेल का, कोणीच नाही म्हणणार. तर तुम्ही जे आम्हाला सांगतात हे ज्ञान देतात याच्याने आमची समाधान होतं, याच्याने आम्हाला आनंद मिळतोय, आम्ही समाधानी आहोत असं श्रोते माऊलींना म्हणतायत. पुढे ते काय म्हणतात, एका युगाची रात्र पौर्णिमेच्या चंद्रासह असून ती विशेष उत्कर्षजनक असेल तर चकोर पक्षी ती रात्र पाहत नाहीत काय, त्या रात्रीचा कंटाळा मनात मानतात काय. पुढे ते म्हणतात की चकोर पक्षी जो आहे, तुम्हाला जर चकोर पक्षाचं जर वर्णन माहिती असेल तर चंद्राचं जे चांदणं असतं ते तो पीत असतो, त्याच्यावर त्याचं पोट भरत असतं असं म्हणतात. आता आपल्यापैकी किती लोकांनी चकोर पक्षी पाहिलाय मला माहिती नाही, की पाहिला असेल तर तो चकोरचं काही हे मला माहिती नाही, पण माऊलींनी याच्यात वर्णन केलंय. तर चकोर पक्षी जो आहे तो चंद्राचे जे किरण असतात ती तो पितो. तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण फुललेला असतो आणि त्याचं समाधान होईपर्यंत त्याला मिळाले आणि चंद्राची पौर्णिमा दुसऱ्या दिवशी ओसरायला लागते आपल्याला माहित आहे. पण ती जर अनेक दिवस राहणार असेल ते का चकोर पक्षी नाही म्हणेल का, त्याच्याकरता ते भोजनच आहे, तो नाही म्हणत. तसं आमचं झालंय. तुम्ही ज्ञानाबद्दल बोलतात तर आम्हाला हवं आहे ते. हे याचा खरा अर्थ काय माहितीये का, की ज्याने जो प्रवास केलेला असतो जीवनामध्ये तोच तो प्रवास सांगू शकतो, दुसरा तो सांगू शकत नाही.
जसं एखाद्याच्या घरी मुलीचं लग्न आहे, पहिलं मुलीचं लग्न आहे. आता मुलगी उपवर झालेली आहे, तिचं विवाह मंडळामध्ये नाव नोंदवायचंय, 4 नातेवाईकांना सांगायचंय की हिच्याकरता तुम्ही स्थळ पहा. स्थळ पाहायला आल्यावरती त्यांना नेमकी काय माहिती सांगावी, काय सांगू नये, कोणत्या वेळी मुलगी दाखवावी, खायला काय बनवावं, मुलीला कोणती साडी घालावी, कसा मेकअप करावा, परत तिने कसं बसावं, कसं उठावं, आणि हे ठरल्यानंतर बैठकीत काय बोलावं, बैठक झाल्यानंतर लग्नाचे जे देवाणघेवाण असतात, कोणी कोणाचे आहेर करायचे, हुंडा तर अलीकडे राहिला नाही, पंक्तीत तुमचे किती आमचे किती, नंतर ते कुठे फिरा, अशा बारीक सारीक गोष्टी, हे ज्याला अनुभव आहे असा वयस्कर माणूस जर त्याच्या बसला त्या बैठकीमध्ये आणि त्याचा सल्ला घेतला तर ते लग्न साहजिकच चांगलं होण्याची शक्यता असते. तसं ज्यांना प्रत्यक्ष ज्ञानप्राप्ती झालेली आहे, माऊलींसारख्या माणसांनी, त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, याच्यासारखा आनंद काय, म्हणून त्यांनी एवढी वर्णनं केलेली आहेत. तुमच्या लक्षात आलं का श्रोत्यांनी? आणि ती खरी आहे प्रत्यक्षामध्ये. कारण आम्ही गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून त्यांना काही प्रश्न विचारायचो, तर आमच्या मनाचं समाधान होऊन जायचं ते ऐकून, की अरे नाही, हे ऐकलं म्हणजे आता फुल स्टॉप झालं, आता वेगळं काय ऐकावं असं वाटत नाही, मनाला तृप्ती आलेली आहे. तर त्याचा एक शब्द किंवा एक वाक्याने समाधान होऊन जातं. कारण तो गुरूंचा महिमा असतो, तो गुरूंचा लौकिक असतो, जे गरजेचं असतं तेच ते बोलत असतात, दुसरं बोलत नसतात. पुढे ते म्हणतात, त्याचप्रमाणे ज्ञानासारखा महत्वाचा विषय आणि तुझ्यासारखा रसळ वर्णन करणारा अधिकारी भाष्यकार हे ऐकवायच मिळालं असता पुरे महाराज असे कोणी म्हणेल काय? एवढा चांगला वक्ता आहे आणि एवढा छान विषय, तर कोणी म्हणेल का आमचं पोट भरेल? आम्हाला हवंच आहे, ही मेजवानी आम्हाला अजून हवीच आहे. पुढे ते म्हणतात, श्रीमंत अतिथी घरी यावं आणि घराची मालकीन उदार भाग्यवान असावी आणि त्या अतिथीस पक्वान्नाची आवड असावी, ते अन्न लवकर संपून असे दोघांस वाटते, खाण्यास आणि वाढण्यास विपुल असावीत असे दोघांच्या मनात असावे असे वाटते. तसाच हा प्रसंग आहे. आता एक दैनंदिन जीवनातलं ते उदाहरण घेतात. एक श्रीमंत घर आहे, त्या घरामध्ये अन्नाची रेलचेल आहे, सुगरण खास चांगलं रुचकर जेवण बनवणारी सुगरण घरातली महिला आहे आणि एक श्रीमंत उदार मनाचा पाहुणा घरी आलेला आहे, तो पण चांगल्या कुळातला आहे. या बाईंना वाढवण्यामध्ये, जेवण खाऊ घालण्यामध्ये आवड आहे. त्यांनाही जेवणाचे पदार्थ, त्यांनी यांचं नावलौकिक ऐकलेलं आहे, ते रुचकर बनवतात, यांच्या घरचं आदरातिथ्य चांगलं आहे. तर दोघांनाही काय वाटतं की हे पदार्थ संपूच नये, जेवण संपूच नये, चालूच राहावं. असं होतं बघा, आपल्या आवडीचा नातेवाईक आला, तर आपल्याला तसा अनुभव येतो प्रत्यक्षामध्ये, की नाही बाबा चला आता जेवतो आपण, बैठक बसली, मग त्याच्यानंतर हे खाऊ, मग हा पदार्थ खाऊ, मग त्याच्यानंतर आईस्क्रीम खाऊ, मग पान खाऊ, मग गप्पा मारू, संपूच नाही ती वेळ असं वाटतं. तर तसं जसं होतं म्हणाले दैनंदिन जीवनात, तसं माऊली तुम्ही सांगतात आणि आम्ही श्रोते ऐकतो, आम्हाला वाटतं संपूच नाही वर्णन, असं ते श्रोते सांगतायत. पुढे ते म्हणतात, आम्हाला ज्ञानाविषयी लालसा आणि वर्णन करण्यासारखा तुझ्यासारखा रसाळ निरूपण करा आणि तुला ज्ञानाविषयी प्रेम आहे म्हणून या कथेविषयी आमच्या अवधान आणि गोडीत चौपट वाढ. आम्हाला ऐकायची इच्छा असल्याने हे व्याख्यान नको असे म्हणवत नाही, तू तर ज्ञानाविषयी डोळसच आहे. म्हणजे आम्ही श्रोते, आम्हाला ज्ञान काय असतं, ज्ञान कशाला म्हणतात, याची लालसा लागली, उत्कंठा लागलेली, आणि तुझ्यासारखा रसाळ निरूपणकार आहे की जो सहजगत्या निरूपण करतोय. आता एखादा निरूपणकार हा रसाळ असतो किंवा छान निरूपण कधी करू शकतो, की ज्यावेळी त्याला ते कळलेलं असतं, त्याच्या रोमारोमात भिनलेलं असतं, त्याला ते समजलेलं असतं, त्याच वेळी तो करू शकतो, अन्यथा तो करू शकत नाही. म्हणून, आणि तुला परत ते सांगण्याबद्दल प्रेम पण आहे माऊली, असं असल्यामुळे ही कथा रंगते आणि हे रंगत चालल्यामुळे आमची उत्कंठा वाढीस राहिली, आम्हाला वाटते संपूच नाही. तर तुम्ही कल्पना करा, त्यावेळी प्रसंग काय घडला असेल. श्रोते समोर बसले, माऊली त्या पासाच्या खांबाला टेकून बसलेले आहेत आणि ते श्रोत्यांना सांगतायत, बाजूला त्यांचे गुरु म्हणजे साक्षात भगवान शंकर श्री निवृत्तीनाथ बसले, त्यांची 2 भावंड बसलेली, आणि हा प्रसंग सगळा चालू आहे आणि वातावरणामध्ये किती दिव्यता असेल तुम्ही त्याची कल्पना करा. पुढे ते म्हणतात, तरी आता बुद्धीची अधिक पुष्टता धारण कर आणि व्याख्यानात गीतेतील पदे यथार्थ कर. असे संत सज्जनांचे वाक्य ऐकल्याबरोबर श्री निवृत्तीदास
ज्ञानदेव म्हणाले, माझे असेच मनोगत आहे. यावर आपण स्वामींनी मला आज्ञा केली आहे, तर आता मी बोलण्याचा विसर वाढू देणार. म्हणजे लोक म्हणतात, आता ही जी बुद्धीचा मोठा विस्तार तुम्ही केला आणि आम्हाला सगळं संपवलं आहे, पुष्टता आणली, तर आता तुम्ही कुठेतरी गीतेत कृष्णाला जे सांगायचंय ते पुढचं काही घेतलं तर आम्हाला चालू शकेल, आता आमची हरकत नाही. आणि माऊली म्हणतात, मी निवृत्तीनाथांचे दास. शब्द काय? निवृत्तीनाथांचे दास. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझे तेच मत आहे, आता मी पुढची गीता तुम्हाला सांगायला घेतो. पुढे ते म्हणतात, याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला किंवा ज्ञान आणि ज्ञानाची लक्षणे समजावी. साधकाला ज्ञानाच्या लक्षणावर ज्ञानप्राप्तीची साधने कळावी आणि त्याचा अनुभव यावा म्हणून 18 ज्ञान लक्षणे सांगितली. एकूण जे आपण गेल्या काही प्रवचनांमध्ये पाहिजे ते ज्ञानी माणसाची ती 18 लक्षणं पाहिजे. याला अहंकार नसतो, प्रसिद्धीची आवड नसते, प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती आपल्याला देऊ शकतो, अशी ती 18 लक्षणं आपण मागे पाहिलेली आहेत सगळी. तर भगवान पुढे म्हणतात, अमानवित्वापासून तत्वज्ञानार्थ दर्शनापर्यंत जे सांगितले ते तेथे ज्ञान या एकाच नावाने सांगितले, हे माझे मत आहे. मी इतर अभ्यासू ज्ञानी हेच मत प्रकट करतात. हे अमानित्व म्हणजे मानव नाही, प्रत्यक्ष परमेश्वर असं ज्ञानी माणसाचं लक्षण असतं. तिथपासून तर तत्वज्ञानाचा जो अर्थ अध्यात्मामध्ये सांगितला आहे की काय परमेश्वर म्हणजे नेमकं काय, अशी जी सगळी लक्षणं सांगितली की ज्याच्यामध्ये दिसतं ते सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इतरही ज्ञानी माणसांचं हेच मत आहे की हेच याचा खरा गीतेचा अर्थ हाच आहे. पुढे ते म्हणतात, जसे तळ हातावर डोलणारा आवळा स्पष्ट पाहता येतो तसेच ज्ञानही तुला स्पष्ट दिसेल असे तुला आम्ही दाखवले आहे. आता हे महान बुद्धिवान अर्जुन, अज्ञान ज्याला असे म्हटले जाते ते लक्षणासह तुला सांग. आता भगवान कृष्ण असं म्हणतात की अरे अर्जुना, मी तुला ज्ञान काय सविस्तर सांगितलंय. जसं तळ हातावरती आवळा घेतला तर तो आपल्याला सगळ्या बाजूने स्पष्टपणे दिसतो, इतकं स्पष्टपणे ज्ञान काय मी तुला सांगितलं. आणि तुमच्या माझ्याकरता माऊलीने त्याचा सखोल अर्थ सांगितलेला आहे या ज्ञानेश्वरीला. आता भगवंत श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्ञान हे सांगितलं तर अज्ञान काय आहे मी तुला सांगतो. आता हे पण अज्ञानी माणसाची लक्षणं जाणून घे, हे तुला कळेल की अज्ञान म्हणजे. आता हे कसं झालं बघा, की आता दिवस आहे, तर एखाद्याला आपण सांगितलं की हा दिवस आहे, सूर्य उगवलेला असतो, प्रकाश पसरलेला असतो, छान वातावरण असतं, मग सूर्य वर जातो डोक्यावरती, मग त्याचं जास्त ऊन लागतं, हळूहळू तो कळतो आणि पश्चिमेला मावळतो. असं आपण दिवसाचं वर्णन करतो, तर खूप वर्णन केलं तर म्हणतो मला समजलं. पण अंधार म्हणजे रात्र काय असते जर आपण त्याला सांगितलं आणि दाखवली, मग त्याला दिवस आणि रात्री मधला फरक कळतो. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे एखाद्याला अज्ञान का हे पण सांगायला पाहिजे, म्हणजे त्याची फसवणूक नाही होणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता ज्ञानाची लक्षणं सांगितली, आता अज्ञानी माणसाची मी तुला लक्षणं सांगतो, ती पण तू ऐकून घे. आता याचा आपल्याला दैनंदिन व्यवहारात काय उपयोग आहे? आज आता आपण 25व्या-24व्या शतकामध्ये आहोत. याचा आपल्याला काय उपयोग आहे? तर आपण प्रवास करतोय, ट्रेनमध्ये प्रवास करतोय, विमानात प्रवास करतोय, आपल्या आजूबाजूला प्रवचनकार येतात, काही लोक येतात, आपण टीव्हीवर काही ऐकतो, अलीकडे व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला इतकं काही ज्ञान मिळण्याच्या सुविधा झाल्या. खरं की खोटं नंतरचा भाग. असं अनेक गोष्टीकडून आपल्याला माहितीचा महापूर सध्या झाला आणि बरेच प्रवचन त्याच्यावरती रेकॉर्ड केलेले आपण बघत असतो. तर आपल्याला त्या सगळ्या याच्यातून अनेक पुस्तकं आपण वाचतो, आपल्याला हे शोधता यावं की ज्ञानी कोण आणि ज्ञानी नसलेला कोण, याच्याकरता या लक्षणांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आलं लक्षात? ते काय सांगतात ते आता आपण ऐकूया. अर्जुना, एरवी ज्ञानाचे स्वरूप समजल्यानंतर अज्ञान कसे असेल ते कळून येईल. कारण जे ज्ञान नाही ते अज्ञान असलेच पाहिजे. तर तुला ज्ञानाचं मी लक्षण सांगितलंय, जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञान आहे समजून घे. हे ज्ञानी माणसाचे लक्षण आहे, त्याचं विपरीत लक्षण दिसलं की समजायचं तो अज्ञानी. तो फक्त बोलतोय, प्रत्यक्षामध्ये त्याला ज्ञान नाहीये. पण ते काय सांगता, अर्जुना, दिवस संपल्यानंतर रात्रीची सुरुवात होते, तेथे अन्य काही असणे शक्य नाही. त्याप्रमाणे जेथे ज्ञान आणि ते अज्ञानच जा, तरी पण अज्ञान ओळखण्याची काही ठळक लक्षणे सांगतात. इथे पण रात्रीचा उल्लेख केलाय उदाहरण म्हणून. ते म्हणतात की दिवसाचं वर्णन केल्यावर
रात्र जर झाली तर रात्री दिवसासारखी दिसत नाही, तर आपल्याला लगेच कळतं की दिवस संपला आणि रात्र झाली. तसं ज्ञानी आणि अज्ञानी मधला आपल्याला फरक कळून येतो. मग ते काय म्हणतात की अज्ञानी मोठेपणासाठी जो जगतो, मान सन्मानाची जो संधी पाहतो, लोक सत्काराने जो संतोष पावतो. अज्ञानी माणसामध्ये काय असतं, त्याला प्रसिद्धीची आवड असते, मोठेपणाची आवड असते, सतत त्याला कोणीतरी मोठं म्हटलं पाहिजे, काहीतरी त्याला मान सन्मान दिला पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते. दुसरं काय असतं, तो मान सन्मान मिळण्याची संधी पाहत असतो सतत. मला कोणीतरी मान देईल, मला कोणीतरी गुरु म्हणून हाक मारेल, मला कोणीतरी असं करेल, अशी त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात. पुढे लोक सत्काराने जो संतोष पावतो, लोकांनी खूप मोठा सत्कार केला, मान सन्मान केला, त्याला छान भेटवस्तू दिल्या, तर तो म्हणतो की नाही नाही, मी आता संतोष पावलोय. असं छोट्या गोष्टीमध्ये संतोष पावणारा जो असतो त्याला ते अज्ञानी असं ओळखायला हरकत नाही. मग ज्ञानी माणसं भेटवस्तू घेत नाही का, तर ते घेतात. ते का घेतात माहितीये का, की परमेश्वर जो त्यांच्यामध्ये प्रकट झालेला असतो तो इच्छा प्रकट करतो. पण तो कधी इच्छा प्रकट करतो, तो बघतो समोरच्याचा भाव काय आहे. त्याला वस्तूची गरज असते का नसते, त्याला मानपानाची गरज असते का नसते, पण तो बघतो की समोरच्याचा भाव शुद्ध आहे, त्याच्या भावामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, ते ओसंडून वाटते. असं ज्यावेळी त्यांना वाटतं त्यावेळी तो म्हणतो, सदा वाळलेलं पान जरी तुम्हाला दिलं तरी त्याच्याने मी संतोष पावणार आहे. तुम्हाला खूप महागड्या वस्तू दे, खूप काही काही दे, याची त्याला गरज नसते, त्याला फक्त भाव पाहायचा असतो. समोर त्याच्या समोर साधा मनुष्य बसला, त्याचा भाव जरी त्याला दिसला तरी तो तुम्ही संतुष्ट पाहू. आपल्या ध्यानाच्या वर्गामध्ये वयस्कर गृहस्थ यायचे आणि ते कोपऱ्यात एका ठिकाणी बसायचे, फार बोलायचेच नाही. त्यांचा भाव अतिशय शुद्ध, अतिशय शुद्ध. आणि मग जाणवायचं की यांचा भाव इतका शुद्ध आहे आणि एके दिवशी त्यांना म्हणत सगळ्याच गोष्टी म्हणून गेल्या. अलग लक्षात. पुढे माऊली असं म्हणतात, अज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना ते सांगतात की पर्वतराजेप्रमाणे तो खाली उतरत नाही, कारण गर्वाने तो मोठेपणाच्या शिखरावर चढलेला असतो. जो मोठेपणाहून खाली उतरत नाही तो पूर्ण अज्ञानी असेल. एखादा पर्वत असतो, आपण बघतो तो कसा असा सरळ उभा असतो, तो कोणापुढे झुकायला नाही म्हणतो पर्वत. तसा अज्ञानी माणूस आहे, इतका गर्व आणि इतका अहंकारलेला असतो की तो कोणापुढे झुकायला नाही म्हणत नाही, कुठे झुकणार नाही असं त्याचं वर्तन असतं. असं समजावं की हा अज्ञानी माणूस आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये अशी माणसं आपल्याला भेटत असतात आणि आपल्याला ती लक्षात येत असतात. पुढे ते म्हणतात, मांग लोक जसे मुळाच्या दोरीला पिंपळाची पाने बांधून तिचे तोरण बेशर लावतात, त्याप्रमाणे सर्व धर्मरूपी मुळाची दोरी वाणीच्या पिंपळास बांधतो आणि समाजात स्वधर्म प्रकट करतो. जसे देवळात मोर्शेल ठेवलेले असते, आपल्या विद्येचा पसारा मांड, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो आणि केलेले सर्व कर्म कीर्तीच्या मार्गाकडे वळवतो. त्या कसा असतो, मांग लोक तसं दोरीमध्ये पानं लावतात, सजवतात, सगळं काही करतात, दिखावापणा करतात. तसा हा माणूस काय करतो की आपलं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना दाखवून, मी एवढं पुण्यकर्म केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी अमुक केलं, मी धमुक केलं, स्वतःच तो गुणगान करत राहतो. सदैव त्याचा प्रयत्न दाखवण्याकडे असतो, मी असा, मी तसा, मी तसा, मी तसा, मी तसा. असं ज्यावेळी होईल त्यावेळी समजायचं की तो अज्ञानी, त्याला दिखावापणाची आवड आहे, ते तो अज्ञानी. याचा दुसरा अर्थ काय होतो, आपण पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं, आपण चांगले सतग्रंथ वाचले, तेथे माऊली काय सांगतात आपल्याला शिकवण काय, की आपण याचा अहंकार ठेव. आपण काय म्हटलं पाहिजे, परमेश्वरा तू माझ्याकडून करून घेतलं, करते पण तुझं आहे, असं आपण म्हटलं पाहिजे आणि तो विषय सोडून दिला पाहिजे. कर नेकी डाल दर्या में, असे हिंदीमध्ये हे आहे की चांगलं कर आणि दर्यामध्ये. आता दर्यामध्ये टाक म्हणजे काय, की समुद्रात टाकलं की ते सापडणार आहे का तुम्हाला परत, समुद्र इतका अथांग आहे. तसं पुण्यकर्म कर, चांगलं काम कर, समुद्रात टाकून द्याने विसरून जा, असं ते सांगतात. प्रत्येकाच्या मुखात आपले नाव कीर्ती असावे असे सर्व काही करतो. तो देहाचा दिखाऊ थाटमाट उत्तमपणे करतो, आपल्या नादी लागणाऱ्या लोकांना फशी पाड फसवितो, लोक याची पूजा म्हणून पूजा करतात, तो अज्ञानाची खाण आहे असं तू समज. तो
सदैव लोकांच्या तोंडामध्ये माझं नाव असावं, त्यांनी माझंच कौतुक करावं, मलाच काही ना काही द्यावं, माझीच स्तुती करावी, अशा आशयाचा त्याचा भाव असतो. आणि लोकांना तो फसवतो देखील. इकडे म्हणतो लोकांनी माझ्या पाया पडावं, दुसरीकडे लोकांना फसवतो पण. तर असा माणूस जो आहे तो समज की अज्ञानी. भगवान ओशो जे होते, रजनीश ओशो, त्यांनी फार त्यांचं एक वाक्य आहे प्रसिद्ध. ते असं म्हणतात की माझ्याकडे, म्हणजे ते म्हणतात त्यांच्याकडे बरेच शिष्य आले, काही शिष्य त्यांच्याकडे टिकले, काही शिष्य टिकले नाही, आणि काही निघून गेले, काही उच्च अवस्थेला पोहोचले. पण ते म्हणतात की बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये ते अनेक गुरूंना भेटतात, प्रत्येक गुरुकडे जातात आणि मग माझ्याकडे आले. ते म्हणतात अशा आलेले लोक फार बरे, म्हणून निदान त्यांना कळतं तरी आता आपण टिकलं पाहिजे. माझ्याकडे पण एक गृहस्थ यायचे, माझ्या ओळखीमधले होते, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ते एकदा आले, ते मला म्हणाले की तुमच्या ध्यान वर्गामध्ये मी येतो. म्हटलं या. परत काही महिन्याने मला, आणि मी तिकडे गेलो, इकडे गेलो, इकडे गेलो, इकडे गेलो, असं परत आल्यावर परत एक वर्षाने परत मी इकडे गेलो, तिकडे गेलो, तिकडे. जाण्याने हरकत नसते. गुरु असं कधीच म्हणत नाही आपल्या शिष्याला की तू यांच्याकडे जाऊन तू त्यांच्याकडे जा. सारे गुरु हे मुळात एका परमेश्वराचंच रूप आहे. आणि साऱ्यांच्या तोंडी एक वाक्य असतं, एकच गोष्ट ते समजून, फक्त सांगण्याची शैली, शब्द, हातोटी ही वेगवेगळी असते. पण मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहा, आणि जे ग्रहण करायचं ते ग्रहण करा, आणि स्वतःची साधना तुम्ही करा. बेसिकली काय आहे, जीवनामध्ये आपण खूप जरी काही शिकलो, गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही खूप विचार ऐकलेत, पण एकही विचार जर तुम्ही जीवनात नाही चांगला, त्याचा उपयोग काय? तसं आपण दैनंदिन जीवनामध्ये सध्या बघतो की वजन वाढू नये आणि सौंदर्य टिकावं, आणि सध्याचे जे लाईफस्टाईल डिसीज आहे, डायबिटीस, बीपी, हे सगळ्या प्रकार हे होऊ नये म्हणून इतक्या प्रकारच्या व्हिडिओज, इतक्या प्रकारचे दुकानं निघालेली आहेत बाजारामध्ये, इतक्या प्रकारचे डॉक्टर उपलब्ध आहेत. ज्याच्याकडे पैसे आहे तो सगळ्यांकडे सल्ला घ्यायला, असं 100 लोकांकडे जरी सल्ला घेतला त्यांनी, तरी प्रत्यक्ष व्यायाम करणं त्या माणसाच्या हातामध्ये, प्रत्यक्ष खायला बसलं काय खायचं आणि किती खायचंय त्याच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर एवढं सगळं ऐकून जर त्याप्रमाणे कृतीच नाही केली, त्याचा काय उपयोग आहे का? मला सांग काय उपयोग. एकदा माझ्याकडे एक गृहस्थ आले होते, तर ते भारतातल्या ज्या सगळ्या गोशाळा आहेत त्या गोशाळा बघून, त्यांचा गोशाळेचा आणि गायींचा मोठा अभ्यास होता. वयस्कर होते बरेच ते. एका मोठ्या संघटनेचे ते पदाधिकारी होते, भारत पसरलेल्या एका मोठ्या संघटनेचे पदाधिकारी होते. आणि त्या संघटनेचे लोक मला म्हणाले, हे तुमच्याकडे येतील, नाश्त्यात येतात, फार वर्षांनी येतात, तर तुमच्या घरी त्यांना आपण जेवायला घेऊ. म्हटलं फार अहोभाग्य आमच्या माईंना, म्हटलं छान उत्तम स्वयंपाक बनवा. आणि आमच्या गोशाळेमध्ये, कारखान्यात आम्ही गोशाळा बनवून त्यावेळी तिथे 16 गायी होत्या, 16 का 17. मग ते आले आणि त्यांनी त्या आमचा गोशाळा पाहिली. त्यांना ज्या वाटल्या की आम्हाला काही सूचना असाव्या, त्या सूचना त्यांनी आम्हाला दिल्या, आणि त्यांना सगळं ते आवडलं पण. मग कुठे कोणती झाडं असावी आवारामध्ये, आमच्या आवारामध्ये बस 40 एक झाडं आहेत, तर बाकी झाडं कोणती असावी का, असं बरंच आमची चर्चा आहे. असं अजून ते कोणाकोणाला भेटून आले होते. असं करत घरी जेवायला, जे 1ला यायला पाहिजे आम्ही 3:30ला पोहोचलो घरी जेवायला. मग त्यांची तब्येत तर एकदम ठणठणीत मेंटेन होती. मी त्यांना म्हटलं, अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जेवण झाल्यावर मी विचारलं त्यांना, म्हटलं तुम्ही तब्येत कशी काय मेंटेन केली तुमची? म्हटलं आता हे गृहस्थ बॅचलर होते, कारण ते संन्यास त्यांनी स्वीकारलेला होता त्या संघटनेच्या नियमानुसार. तर ते मला म्हणाले फार सोपं उत्तर आहे, मी तर संन्यासी माणूस आहे, मी आज कोणत्या शहरात असेल हे मला माहिती नसतं, मी कोणाकडे जेवणार हे मला माहिती नसतं, त्यांच्याकडे मला ते किती वाढणार आहे आणि काय खायला घालणारे पदार्थ हे मला माहिती नसतं म्हणाले. पण माझ्या हातात एवढं असतं की किती खायचं म्हणून, ते मी नियंत्रण ठेवल्यामुळे माझी तब्येत मेंटेन आहे म्हणून. अतिशय साधं सोपं उत्तर. अलग लक्षात. तसं ते किती तत्वज्ञान ऐकलं, तर जोपर्यंत तुम्ही ते कृतीमध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही, असं आहे. पुढे ते काय म्हणतात मंगोली, आणि रानात आग लागली म्हणजे झाडे, प्राणी, सर्व पदार्थ भस्मसात होतात, तद्वत त्याच्या बाह्य वर्तनाने सर्व लोकांस दुःख होते. आणि तो जी जी सहजपणे बडबड करतो ते पहारीपेक्षा अधिक टोचते.
आणि आपल्या गर्भीत येतो नाही तो विषापेक्षा जास्त घडतो. माऊली म्हणतात रानामध्ये जर आग लागली म्हणजे जंगलामध्ये आग लागली, त्या आगीमध्ये झाडं, प्राणी, पक्षी सगळे होरपळून निघतात. तसा हा जो अज्ञानी माणूस आहे त्याच्या आपण सानिध्यात आलो तर तो जे बोलतो, बडबड करतो ते इतकं वाह्यात असतं की आपल्याला जाणवतं, अरे हा काय बोलतोय. एखाद्याने पहार आणून आपल्याला मारो अशाचे शब्द आपल्याला टोचतायत. त्याच्यामुळे आपल्याला दुःखच इतकं स्पष्टपणे ते अज्ञानी माणसाच्या गोष्टी आपल्याला जाणवतात. बऱ्याच वेळा बघा आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींमध्ये, आपल्या वयस्कर लोकांमध्ये, आपल्या ओळखीच्या किंवा नात्यामध्ये, आपल्या समाजात किंवा आपण ज्या सोसायटीत राहतो तिथे आपल्याला बऱ्याच वेळा अशी लोक भेटतात. आपल्याला कळत असतं की बाबा यांनी आता उपदेश देऊ नये आपल्याला, यांनी आता बोलू नये, आणि ते बोलतच राहतात बोलतच राहतात. आपण मनात म्हणतो आता हे गेले तर बरं आहे किंवा हे बोलायचे थांबले तर बरं होईल जरा, पण ते आपलं बोलणं सोडत नाही. आपल्याला असे अनुभव येत असतात दैनंदिन जीवनात. पुढे ते म्हणतात त्याच्या ठाई अज्ञान पुष्कळच असते. एवढेच काय तो अज्ञानाचा मूर्तिमंत पुतळाच असतो, कारण त्याचे सर्व जीवन हिंसामयच असते. अज्ञान भरलेल्या अज्ञानाचा हिंसेचा तो पुतळाच आहे. आता हिंसेचा पुतळा असं का म्हटलंय की ज्याला आपण धर्म म्हणतो ना, तो धर्म हा 4 पायांवरती उभा आहे. धर्माचे का कोणते 4 पाय? तर त्याचा पहिला पाय तो सत्य. जे काय असेल ते सत्य असलं पाहिजे. दुसरा पाय काय धर्माचा की अहिंसा. हिंसा झाली नाही पाहिजे. वाचेने, मनाने, विचाराने, कायाने हिंसा नाही झाली पाहिजे. हे जीवनामध्ये अहिंसा असली पाहिजे. अहिंसा दुसरा पाय. तिसरा धर्माचा पाय शुद्धता. वागण्या बोलण्यामध्ये, आचरणामध्ये, व्यवहारामध्ये, व्यक्तिगत स्वच्छतेमध्ये, देवपूजेमध्ये सगळीकडे शुद्धता असली पाहिजे. शुद्धता हा धर्माचा तिसरा पाय. आणि धर्माचा चौथा पाय काय तर दया हा धर्माचा चौथा पाय. एकदा का आपल्याला कोणाबद्दल दया आली, मग करुणा आली, की आपोआप दानधर्म होतो, आपोआप आपल्याकडून मदत होते, आपल्याकडून आपोआपच बाकीच्या गोष्टी घडून, बाकीचे गुण आपोआपच, क्षमा गुण, दया आल्यानंतर आपल्यामध्ये येत असतो. तर दया, अहिंसा, शुद्धता आणि सत्य धर्माचे 4 पाय. हे साधं जरी आपण लक्षात ठेवलं ना तर आपोआप नुसार आपल्याकडून आचरण. आता जो आपण आता गीता बघतोय, तर आपण जर कधी भागवत वाचायचा आपल्याला प्रसंग आला, भागवताचं निरूपण करायचं कधी प्रसंग आला, तर धर्माची व्याख्या त्याच्यामध्ये जी सांगितली ती मी तुम्हाला सांगितली. पुढे ते काय म्हणतात ते बघूया. ज्याप्रमाणे वारा आत भरला असता भाता फुटतो आणि दाबला म्हणजे रिकामा होतो, संयोगाने वियोगाने जो चढतो पडतो किंवा सुख दुःखादी द्वंद्वे अज्ञानाला अजिबात सहन होत. वाऱ्याच्या चक्रात धूळ सापडल्याचं की जशी आकाशाकडे जाते त्याप्रमाणे स्तुतीच्या वेळी तो आनंदाने चढून जातो. ते काय म्हणतात की लोहाराच्या इथे गेला तर लोहाराचा जो भाटा असतो त्यात हवा भरली की तो फुटतो, दाबला की हवा कमी होते. तसा हा माणूस स्तुतीने वर चढतो, त्याची स्तुती कमी केली की तो खाली येतो. समजून घ्यायचं की स्तुतीने खालीवर होणारा हा जो माणूस आहे हा दांभिक आहे, हा अहंकारी आहे. ज्याला आपण टीका केली किंवा स्तुती केली तर ज्याच्याने दोन्ही गोष्टी त्याला सुखही होत नाही दुःख होत नाही, तो समतोल आहे, तो समजायचा तो ज्ञानी असण्याची शक्यता आहे. पण ज्याच्यामध्ये हे गुण दिसत नाही, ज्याला अस्तुती केली तर जो रागवतो किंवा स्तुती केल्यावर चढून जातो खूप, तो समजायचा अज्ञानी. पुढे ते काय म्हणतात की काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी जीवनात नाही मिळत. संयोग आणि वियोग, काही गोष्टी आपल्यापासून दूर जातात, काही आपल्याजवळ येतात. तर संयोग आणि वियोगाने त्याला आनंद पण होत नाही आणि दुःख पण होत. असं जर नसेल तर समजायचं तो अज्ञानी आहे. आणि हा जो माणूस असतो अज्ञानी, हा सुखाने खूप हुरळून जातो आणि दुःख झालं की कोलमडून पडतो, की समजायचा अज्ञानी. जो ज्ञानी असतो त्याला हे माहित असतं की जीवनचक्र संसारामध्ये कमी जास्त चढ उतार येतात. जसं समुद्रामध्ये हवा आली की लाट येते, जेवढी जोरात हवा येईल तेवढी लाट उंच असते, कधी छोटी असते. आणि असं असलं तरी आपण घाबरू नये हे त्याला कळतं की लाटा या हवेमुळे निर्माण झाल्या आहेत. तसं संसारामध्ये दुःखाच्या आणि सुखाच्या अनेक लाटा आहेत. काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात, काही दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. तर त्याच्यामध्ये तो विचलित होत नाही संसारामध्ये ज्ञानी म्हणून. पण हा विचलित होणारा असेल तर समजायचं की नाही, की हा ज्ञानी नाही. पुढे ते म्हणतात की आपण बघतो की धूळ आपल्याला रस्त्यावरती दिसते आणि वाऱ्याचं जर चक्र आलं, चक्र तर त्या चक्रीवादळावर धूळ जशी आकाशापर्यंत पोहोचून जाते, तसं या माणसाचं होत. की सुट्टीने वर जातो किंवा खाली येतो
तर असं समजायचं की तो माणूस हवेनुसार आहे, तो माणूस बरोबर नाही, तो ज्ञानी नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बघा, माऊलींनी कृष्णाचं एका वचनाचे किती दीर्घ त्याचे हे तयार केले आणि जीवन कसं जगावं हे गीता वाचता वाचता आपल्याला शिकतोय. त्यामुळे आपण नेहमी सत्संग केला पाहिजे, सत्संग ऐकला पाहिजे. आपल्यापर्यंत तो सत्संग आता व्हॉट्सअपच्या रूपाने आला, तो आपण पाठवला पाहिजे. जर पुस्तक रूपाने असताना मोबाईल आणि व्हॉट्सअपचा जन्म नसला तर आपल्याला ऐकायला पण मिळालं नसतं एवढ्या सहजगत्या. आपल्याला प्रत्यक्ष तिथे हजर राहायला लागला असतं. तर असं असताना आपण तिथं प्रचार प्रसार पण केला पाहिजे. आपल्याला जो सुगंधाचा ठेवा मिळाला तो इतरांना आपण दिला पाहिजे. आणि याच्याने आपण जीवन शिकतोय, जीवन जगण्याची पद्धत, जीवन जगण्याची रीत आपण शिकतोय. पुढे ते काय म्हणतात ते बघूया. कोणाच्या द्वारा थोडीशी निंदा टीका ऐकतो आणि त्या क्षणी दुःखाने नाउमेद होतो. ज्याप्रमाणे चिखल पाण्याच्या थेंबाने विरघळला जातो आणि वाऱ्याने वाळून जातो, तद्वत मनापानाने तो खचून जातो, विरघळून जातो आणि त्याला कोणताही विकार सहन होत नाही. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे तुझा. म्हणजे काय होतं की तुम्ही चिखल पाहिला, माती पाहिली, त्या चिखलावरती पाणी पडलं की तो चिखल लगेच विरघळून जातो. तसा हा जो अज्ञानी माणूस आहे, थोडी निंदा केली की लगेच तो डिस्टर्ब होऊन जातो. इतकं त्याचं सहज काम असतं. तर समजायचं की तो अज्ञानी. थोडा वारा आला तर चिखल लगेच वाळून जातो. तसं हा थोडीशी जरा हे केली की लगेच तो ठीक होऊन जातो सुतीने. तर समजायचं की तो अज्ञानी. म्हणजे ज्याला मानपान वगैरे लागतात असा जो आहे तो अज्ञानी तुम्ही समजून घ्या. म्हणजे माऊली दैनंदिन जीवनातले छोटे छोटे चिखल, माती, हवा, पाणी जे आपण आज बघतोय, जे 700 वर्षापूर्वी पण त्यांनी पाहिलं, तीच उदाहरणं देत आहेत समजून सांगणार. फार मोठी अवघड अशी उदाहरणं माऊली देत नाही, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं जीवनाचं निरीक्षण किती होतं हे तुमच्या लक्षामध्ये येईल. पुढे जे म्हणतात, जो आपल्या अंतःकरणातील गोष्ट दुसऱ्यास कळू देत नाही, ज्याचे बोलणे वरवर मोकळेपणाचे असते आणि पाहणे देखील वरवरचे असते, एकाला गोड बोलतो आणि दुसऱ्याला आलिंगन देतो आणि मनाने त्याला पाठ देतो आणि त्यास पुन्हा विसरून जातो. हा अज्ञानी माणूस कसा असतो, त्याच्या अंतरंगात नेमकं काय तो कळू देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे एकाला एक सांगेल तर दुसऱ्याला दुसरं सांगते. तर समजायचं की हा अज्ञानी. जो ज्ञानी असेल तो म्हणतो माझं जीवन एकदम स्वच्छ आणि उघड आहे, कोणी पण माझ्या अंतरंगामध्ये डोकू शकतात आणि पाहू शकतात. त्याला काही कशाची भीती नसते, काही त्याला कशाची चिंता नसते. तर याच्याबद्दल तुम्हाला यांचं उदाहरण सांगतंय की गुरु नानक जे होते ते ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या गावातून निघून बऱ्याच गावांमध्ये, पाकिस्तान जे आजचं आहे तिकडच, त्यावेळेस ते भारत होतं, परत ते फिरले, खूप ठिकाणी गेले. एकदा एका राजाने त्यांना फकरलंग जेलमध्ये भरून टाकलं इतर लोकांबरोबर. ते अजिबात डगमगले नाही आणि तिथे प्रवचन देणे, सत्संग करणे सुरू केलं, ढोल वाजवणे आपलं, ते गाणे म्हणणे. मग त्या लोकांमध्ये बदल व्हायला लागले. मग त्या राजाच्या कानावर बातमी गेली आणि मग त्या राजाच्या लक्षात आलं की आपण चूकच केली. यांना काही दुःख वगैरे काही नव्हतं, ते आपले आहे तसेच आनंदी होते. ते म्हणाले मला कसलं काय दुःख, मी तर कुठेही ठेवलं तरी मी आनंदीच आहे, मला काही फरक पडत नाही. मग त्या राजाच्या लक्षात आलं की आपण चुकीचं वागलो. त्यांनी त्यांना सोडून दिलं, त्यांचा सत्कार वगैरे केला. पुढे ते म्हणतात, पारध्याचे जनावरास चारा घालणे वरवरचे प्रामाणिकपणाचे दिसते, पण तो पारधी चारा पसरूनच पशुपक्ष्यांचा घात करतो. अगदी सरळपणाने कोणाचेही पालन पोषण करतो आणि परिणामी चांगल्यांची अंतःकरणे आपल्या अंकित करतो. आता एक पारध्याचं माऊली उदाहरण देत. पारधी काय करतो, त्याला जनावराला पकडायचं असतं, त्याच्या भक्ष्याला पकडायचं असतं, वाघ, शेळी, सिंह. तो असं काही चारा टाकतो किंवा असं काही खाद्य टाकतो तिथे की ज्याच्यामुळे ते जनावर तिथे येतं, ते भरून येतं आणि हा इकडून बाण मारतो, कुठेतरी झाडावर लपलेला असून त्याला तो त्याचा घात करतो. तसा हा अज्ञानी माणूस एक बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. तर तुम्ही समजायचं की तो अज्ञानी आहे. जेव्हा तुम्हाला एक साधी गोष्ट आहे, तुम्ही जर एक साधं उदाहरण केलं ना, तुम्हाला जीवनात जर लोक ओळखायचे असेल, त्याची सोपी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ती सोपी ट्रिक काय आहे? देवाने आपल्याला 2 कान दिले आणि एकच मुख दिले. देवाने आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत आणि 2 कान दिले, जीभ एकच दिले. कोणी आपल्याकडे नवीन माणूस आला, काही आपण व्यवहार करायला गेलो, नवीन ओळख झाली, त्या माणसाला ओळखायचं असेल तर सोपा पर्याय आहे, कमीत कमी बोला. त्याला बोलण्याला उद्युक्त करा, तुम्ही शांत राहा. मग काय होईल की तुम्ही त्याचं बोलणं नीट ऐका.
ऐकताना पण तुम्ही अवधान देऊन ऐका, म्हणजे तुमच्या मनातले इतर विचार काढून टाका दुसरे. तुम्ही त्याचं ऐकता आणि तिकडे ऑफिसची चिंता करताय, ऐकता आणि घरात कुकर लावला आहे, शहरशिनीकडे गेला आता कुकरची शिट्टी वाजली का डोक्यात विचार आहे, तसं नका. ते शांतपणे ऐका. ज्यावेळी तुम्ही शांत चित्ताने ऐकताय, दोन्ही कानांनी ऐकताय आणि दोन्ही डोळ्यांनी बघता पण आहे, त्यावेळी तुमच्या असं लक्ष येईल की तुम्हाला अनालिसिस करता येतं समोरच्याचं. पण ज्यावेळी तुम्ही बोलत राहता तुम्हाला अनालिसिस करता येत नाही त्याचं. आणि ज्यावेळी तुम्ही अनालिसिस करता त्यावेळी तुम्हाला त्याच्या समोरच्या बोलण्यात विसंगती दिसते, हातवाऱ्यांमध्ये काही दिसतं, मग आपल्याला लक्षात येतं की नाही, अरे काहीतरी त्याच्या बोलण्या वागण्यात चूक आहे. आणि माणूस सावध होतो. माणूस ओळखण्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत ना, अज्ञानी माणसाची लक्षणं सांगायला त्यांनी बरेच बरेच ओव्यार असलेले आहे माणूस. म्हणजे त्यांनी ठरवलं की आपल्याला शहाणं करूनच सोडायचा. ते किती उपकार बघा तुम्ही त्यांचे. म्हणजे उपकारच उपकार. म्हणजे किती आपण अजन्म माऊलींची सेवा केली आणि भगवान श्रीकृष्णाची सेवा केली तरी कमी येते. इतक्या त्यांनी गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. एखादा श्लोक घेऊ आणि मग आपण थांबू, म्हणजे प्रश्नोत्तर काय असेल तर ते आपल्याला ऐकता येते. काय म्हणतात माऊली पुढे? शेवाळ्याने माखलेली गारगोटी पिकलेली निंबोळी बरोबर हिरवी वरून पिवळी दिसते, तसं त्याचे बाह्यकर्म चांगलेच असते. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे जाण, त्यात खोटे काही नाही, अगदी खरे आहे. ज्याला गुरुकुळाची लाज वाटते, गुरुभक्तीचा ज्याला उत्साह नाही, गुरुपासून विद्या म्हणून त्याच्याशी प्रार्थना करतो, त्या त्या अभक्ताचे तोंडाने नाव घेणे हे जिभेने अभक्ष भक्षण करण्यासारखे. परंतु ही लक्षणे वर्णन करीत असतात ते उच्चारणे क्रमप्राप्त आहे. माऊली काय म्हणतात की शेवाळ आहे त्याच्यामध्ये एखादी गोटी माखली तर ती आपल्याला हिरवी दिसते, किंवा लिंबाच्या झाडाची लिंबूड पिकलेली असते ती आपल्याला पिवळी दिसते. आपल्याला काय वाटतं दोन्ही गोष्टी चांगल्या, पण त्या खऱ्या चांगल्या नसतात. ते आपल्याला त्या आतून खराब आहे आपल्याला कळतं. त्याप्रमाणे हा जो अज्ञानी माणूस आहे तो वरून चांगला दिसतो आपल्याला, पण आतून तो तसा नसतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ते म्हणतात की त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या बरोबरच्या बोलण्यावर जाऊ नये, हे मी तुम्हाला खरे सांगत आहे, तुम्ही समजून घ्या श्रोतो, असं माऊली आपल्याला. पुढे ते काय म्हणतात की जो अज्ञानी असतो त्याला आपल्या गुरु केलेला असतो त्यांनी लोकांना दाखवण्याकरता, आणि त्याला त्याच्या गुरुकुळाची लाज असते, तो स्वतःलाच गुरु समजायला लागतो. असं बऱ्याच ठिकाणी होतं, काही लोक स्वतःलाच गुरु पद नाही मिळालं तरी गुरु समजायला लागतात. आणि त्याला आपल्या गुरुकुळाची लाज असते, आपल्या गुरूंबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल काही चर्चा करत नाही. गुरुभक्तीचा काही उत्साह नसतो, गुरूंकडे जाऊन त्यांची भक्ती करावी, सेवा करावी असं त्याच्यामध्ये अजिबात असत नाही. आणि गुरूंकडून विद्या मिळाली तर त्यांच्याशीच तो प्रतारणा करतो. तर असं असलं की समजायचं की तो माणूस अभक्त आहे आणि तो काय करतोय प्रत्यक्षामध्ये, अशा भक्ताचे आपण तोंडाने नाव देखील घ्यायला नको. का? तर आपण आपल्या गुरुची निंदा केल्यासारखी तर अशा भक्ताचं नाव घेणं म्हणजे. पण ते म्हणतात मलाही तुम्हाला सांगायला लागतं, मला खरं नाव पण घ्यायची गरज नाही, पण मी काय सांगतोय हे नाही सांगितलं तुम्हाला कळेल कसं, म्हणून मी बोलतो, असं पण ते पुढे स्पष्टीकरण देतात आपल्याला. तर हे लक्षण जे त्यांनी भक्ताचं किंवा एखाद्या गुरुशी द्रोह करणाऱ्या शिष्याचं सांगितलंय, हे एवढ्या करतात नाही तर आपल्याला कळावं म्हणून सांगितलं. तर माऊली म्हणतात मला ते उच्चारायची पण आवश्यकता वाटत नाही. कारण गुरु म्हटलं म्हणजे शुद्धता, गुरु म्हटलं म्हणजे ज्ञान, गुरु म्हटलं म्हणजे सत्यता, गुरु म्हटलं म्हणजे परमेश्वराचा अनुभव, हे ठरलेल्या गोष्टी आहेत. आई म्हटलं म्हणजे ममताच असते तिथे. मुलगा नापास हो का पास हो, तो नंतरचा विषय. आई म्हणजे ममता. ती काय असं म्हणत नाही नापास झालं म्हणजे मी तुला 10 दिवस जेवण देणार नाही. त्याच्यामध्ये प्रेमच असतं, ते आतच असतं, ते त्याला काही करायला लागतं का? काही करायला लागत नाही ते. असं गुरु म्हटलं म्हणजे तुम्हाला देणारच असा, घेणारा त्यांना हवा असतो. पण तो त्याच्या विपरीत वागतो, त्याची ती लक्षणं माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहेत. मी माझ्या शब्दांना जरा विराम देतो, कारण पुढचं पण फार इंटरेस्टिंग आहे, सांगण्यासारखं आहे. पण पुढच्या प्रवचनाकरता आपण उत्सुकता ठेवूया. आणि तुम्ही सर्वजण आलात आणि थोडा अधूनमधून असा यायला, प्रवचन द्यायला यायला उशीर झाला तरी तुम्ही थांबतात, वाट बघतात, त्यामुळे तुमचे आभार मानावे एवढे थोडेच आहे. तुमची वाट बघणं ही अर्जुनाच्या उत्सुकतेपेक्षा मोठी उत्सुकता आहे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मला येण्याची तुम्ही ओढ लावता त्याच्याबद्दलही तुमचे आभार मानतो. श्रीकृष्णाचे आभार मानतो, माऊलींचे आभार मानतो. आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम.
जय श्री गुरुदेव, जय श्री